हे फुल कंप्लीट झालं आहे. आपण आता पुढे ताटावरलं बनवायचं आहे. त्यासाठी साखळ्या घ्यायच्या आहेत. साखळ्या आपल्याला 20 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हे या साखळीमध्ये याची गाठ मारायची आणि इथून सुरुवात करायची. आपण विलायची या साखळीतून मध्ये घालायचं, बाहेर घ्यायचं आणि स्लिप स्टिच द्यायची. परत 20 साखळ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 आणि याच्यात 2 साखळ्या सोडून इथे घालायचं आणि स्लिप स्टिच द्यायची. एकाच पाकळीमध्ये 3 वेळेस 20-20च्या साखळ्या घेऊन मी जोडलं आहे. असंच तुम्हाला या 8 साखळ्यामध्ये 8 पाकळ्यामध्ये 3-3 साखळ्यांचे अशा आडी घ्यायचे आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. हे लास्टचा दाखवते मी तुम्हाला. हा सुरुवातीचा जो मुका खांब घेतला आहे तिथेच घ्यायचं आणि स्लिप स्टिच टाकायची. हे पूर्ण झालं. कट करताना इथून कट करायचं म्हणजे आपण विणलेलं तसंच राहतं. अशा पद्धतीने मी कंप्लीट केलेलं आहे. आता आपण दुसरा धागा जोडणार आहे आणि त्याच्यावरती हे पाहत हे पूर्ण झालं आहे. आता आपण दुसरा धागा जोडणार आहे. त्याच्यावरती हा आडा घ्यायचा आहे. याला वस्त्रमाळा आडा किंवा विलायची असे म्हणतात. आपण आज हे शिकूया. लॉक केल्यानंतर यामध्ये 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि हे 4 साखळ्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये परत विलायची आडा टाकायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6 आणि यातून गोल राऊंड घ्यायचा, यातून बाहेर काढायचं आणि लॉक करायचं. परत 4 साखळ्या 1 2 3 4 परत यातून हे लूज ठेवायचं, इथे गच्च पकडायचं, इथून घालायचं, मध्ये काढायचं. असे 6 आडी घ्यायची. 3 4
या सगळ्यातून बाहेर काढायचं आणि लॉक करायचं. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. 4 साखळ्या आणि 1 2 2 3 4 5 आणि हे 6 झाल्यानंतर यातून बाहेर काढायचं, लॉक करायचं. 4 साखळ्या घ्यायच्या आणि हे जे आपण सुरुवातीला घेतलं आहे या आड्यातून स्लिप स्टिच द्यायची. हा राऊंड पूर्ण झाला आहे. हा क्लोज करून हा थ्रेड कापून घ्यायचा, हा दोरा कापून घ्यायचा. हा झालं लॉक. आणि इथे आता आपण दुसरा कलर जोडणार आहे, ऑरेंज. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. इथून घालायचं. इथे साखळ्या घ्यायच्या 4 1 2 3 4 साखळ्यानंतर परत हा चाडा इथे टाकायचा. 1 2 3 4 5 आणि 6. क्लोज 1 2 3 4. इथे घ्यायचं 1 2 3 4. क्लोज 1 2 3 4. हे 2 घेतल्यानंतर तिसऱ्यामध्ये 2 खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6. क्लोज 1 2 3 4. परत याचमध्ये आणखीन एक खांब घ्यायचा. 1 2 3 4 5 आणि हे 6. 1 2 3 4 साखळ्या. हे झाले. एकामध्येच 2 घेतले. असंच इथे 2 विलायची खांब घ्यायची. परत इथे 2 एकामध्येच 2 खांब घ्यायचे. असं करून हा राऊंड पूर्ण करायचा.
हा राऊंड पूर्ण झाला आहे. आता इथे स्लिप स्टिच द्यायची आहे. सुरुवातीच्या याच्यातून घ्यायचं, परत 4 साखळ्या. आपण दुसरा राऊंड पण केशरीचंच घेणार आहे. 4 साखळ्या आणि यात 2 3 4 5 आणि 6 लॉक. 1 2 3 4. 2 खांब, परत एकातून 2 असे करत करत हा राऊंड पण पूर्ण करायचा आहे. जसं की इथे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 3 4. परत यातूनच दुसरा खांब 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4. 2 खांब, परत 2, एकातून 2 सिंगल खांब, परत एकातून 2 असं करत हा सेकंड राऊंड पूर्ण करायचा आहे. 7वा राऊंड कंप्लीट झाला आहे. आणि आता हा जोडणार आहे मी ब्राऊन कलर. आणि इथे जसं आपण 2 क्रोशिया ग्रीनच्या एकामध्ये 2 क्रोशिया घेतलेत, नंतर 3 सिंगल सिंगल आणि परत 2 असेच 2 राऊंड वर्ड्सचे कंप्लीट करायचे आहे. ब्राऊन कलरचे 2 राऊंड कंप्लीट झाले आहेत. आता मी ग्रीन धागा जोडला आहे. ग्रीनचा 1 राऊंड घ्यायचा आहे. हा शेवटचा राऊंड आहे. ग्रीन कलरचा हा शेवटचा राऊंड पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. आणि या राऊंडमध्ये मी कुठेही डबल क्रोशेट घेतलं नाही आहे, सिंगलमध्येच पूर्ण केलं आहे. आणि आता आपण इथे गोंडापट्टी तयार करणार आहे. ताटावरला म्हटलं की गोंडा आलाच, आणि त्यासाठी इथे ऑरेंज कलरच्या साखळ्या घेऊन गोंडा तयार करणार आहे. गोंडे बनवण्यासाठी पट्टी बनवत आहे. तर आपण इथे 20 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 साखळ्या घेऊन 1 2 3 आणि हे 4 सोडून चौथ्यामध्ये स्लिप स्टिच द्यायची आहे. तुम्हाला कोणते आडे समजत नसले तर मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवले आहेत, त्यामध्ये मी डीपमध्ये शिकवलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे मी परत 20 साखळ्या घेत आहे. 2 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 बरोबर.
आणि परत 1 2 3 आणि 4 सोडून स्लिप स्टिच द्यायची आहे. हे पाहते असं होतं. वीस साखळ्या घ्यायच्या आणि 4 सोडून 4 क्रोशेटमध्ये सोडून 5व्यामध्ये 5व्यामध्ये स्लिप स्टिच द्यायची. अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. हा ऑरेंज कलरचा राऊंड मी कंप्लीट केला आहे. या 20 साखळ्या घेऊन तयार केला आहे. आपण आता गोंडा शिकूयात. गोंडे मी ऑरेंज आणि ग्रीन दोन्हीचे मिक्स बनवणार आहे. गोंडा बनवण्यासाठी अगोदर 4 बोटावरती असं पकडायचं आणि अशी 20 आडी घ्यायची. 12 आडी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे आपण मनावर पण जास्त पण घेऊ शकतो, पण ताटावरच्यासाठी छोटं छान वाटतं. आणि हे मध्यभागून मी कट केलं. यातला एक धागा एक उलन घ्यायचं आणि खाली मी दाखवते तुम्हाला. हे ठेवायचं आणि याचं सेंटर याच्यामध्ये ठेवायचं आणि याची गाठ मारून घ्यायची. थोडा लांबच छान वाटतो. मी एक गाठ मारली आहे आणि आता ही जी साखळी आहे याच्यामध्ये हे घालायचं आणि याच्या 2 गाठी मारून घ्यायच्या. 1 आणि 2 असं करून एक्स्ट्राचं खालीवरी झालेलं कट करून घ्यायचं. आता मी ग्रीनचा बनवणार आहे. ग्रीनचा पण तसाच 12 घ्यायची राऊंड. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हे खाली पकडायचं, इथून कट करून घ्यायचं. यातला एक धागा पकडायचा, खाली ठेवायचं आणि सेंटरमध्ये ठेवून याची नॉट बांधून घ्यायची. आणि हे दुसऱ्यामध्ये गाठ मारायची. हे पहा, मी पूर्ण करून दाखवते. आता इकडे परत हिरव्याचा घ्यायचा. हे गोंडे मी बनवले आहे. याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकला आहे, तुम्ही पहा. आपण पोपट बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: ग्रीन कलरचं उलन, रेड कलरचं उलन, सुई, कातर आणि ही स्टोची वाटी. मी ही छोटी वाली स्टोची वाटी वापरणार आहे.